अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून नवनीत राणा विरुद्ध आनंदराव अडसूळ यांच्यात वाकयुद्ध रंगलंय। अमरावती लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे, त्यामुळे मी जागा लढवणार असा निर्धार माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी बोलून दाखवला। तर 80 वय झालेलं असतानाही आनंदराव अडसूळ यांना निवडणुकीत उभं राहण्याची इच्छा व्यक्त करतात। जोपर्यंत आनंदराव अडसूळ हयातीत आहेत तोपर्यंत ते राजकारण सोडणार नाही, पण नवनीत राणांचा नक्की प्रचार करतील असा टोला रवी राणांनी लगावला। तर कोण काय बोलतं याकडे मी लक्ष देत नाही असं म्हणत खासदार नवनीत राणांनी आनंदराव अडसूळ यांना टोला लगावलाय। तुम्हाला माहिती आहे त्यांची सवय काय आहे ते, की वाटेल ते बोलायची सवय, तशी आम्हाला वाटेल ते बोलायची सवय नाही आहे। आम्ही एका बाजूला लढणार आहोत, जागा आमची आहे। BJPची जागा नव्हती, ती BJP समजा गेली, पण आपल्याला आता माहिती मिळते परवा जरी गेली तरी तिला ती जागा मिळेल का? आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही, त्यामुळे आम्ही लढणार। मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढणार। कारण सोडेल पण प्रचारात जाणार असं नाही म्हटलं। असं अनेक लोक अनेक वर्ष बोलत आले, आम्ही राजकारण सोडू, आम्ही हे सोडू ते सोडू, पण राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे कणाकणामध्ये रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे। आज 80 वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे उभं राहायची, तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे हयातीत तिथपर्यंत ते राजकारण सोडणार नाही, पण नवनीत राणाचा नक्की प्रचार करतील। अडसूळ प्रचारात दिसतील, पण त्यांनी म्हटलं की एक वेळ राजकारण सोडेल पण राणांचा प्रचार करणार नाही, कसं वाटलं? मी या भानगडीत न जाताना मी माझं कामावर लक्ष असते। कोण काय बोलतंय त्याच्यावर मी उत्तर काय दिलं पाहिजे, त्याच्यासाठी नवनीत राणा नाही बनली आहे। नवनीत राणा गोरगरिबांच्या कामासाठी राजकारणात आहे। कोण राजकारण सोडन, कोण राजकारणात येईन, हा विषय माझा सब्जेक्ट नाही आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।